असा विचार झाला. त्यामध्ये 7 सीट त्यांना सोडलेल्या होत्या. आधी 9चा विचार झाला, मग 7 मध्ये आम्ही फायनल झाल्या. मग आम्ही 3 सीट वाढवून देण्याचाही प्रयत्न केला. त्यांनी तेवढ्याच लढाव्या, इतर लढू नये असाही विचार झाला. पण आम्ही 9, त्यांनी जर 30-35 टाकले असतील तर ते काही मान्य नाही. त्यामुळे 9 तर आम्ही सोडल्याच आहे, 7 तर आम्ही सोडल्याच आहे. 7 वर तर आम्ही काही विरोधात बोलतच नाहीये. पण ज्या आमच्या भाजपाच्या सीट आहेत त्या पूर्ण सीटवर त्यांनी कमळाचाच त्या ठिकाणी प्रचार केला पाहिजे अशीच अपेक्षा आहे. कारण त्यांनी इतक्या सीट टाकलेल्या आहे की आता ती जी आमची युती झालेली आहे ती युती आता किती नैसर्गिक राहील, किती ती जी काही वस्तुयुती आहे त्याच्या आधारावर चर्चा केली. नैसर्गिक युती व्हावी असा विचार केला होता. आम्ही तशा जागाही सोडलेल्या आहेत. त्या ठिकाणी कमळाचा काही उमेदवार टाकला नाही. पण रवी राणाजी यांनी अनेक ठिकाणी कमळाचे विरुद्ध उमेदवार टाकले आहे. तर त्यांनी ते नको टाकायला पाहिजे होते असं आमचा अपेक्षा होती. शेवटी त्यांनी त्याच्या पक्षाचा निर्णय करायचा आहे. त्यांच्या पक्षाचा निर्णय मी करू शकत नाही. पण आमच्याही भाजपच्या नेत्या त्यांच्याकडे एकत्र परिवार आहेत. त्यामुळं एकत्र परिवार आपल्याकडे असल्यामुळं मी सुद्धा गेलो पालकमंत्री म्हणून. शेवटी भाजपाच्याही नेत्या त्या परिवारात राहतात. त्यामुळे भाजपच्या नेत्यांशी म्हणजे नवनीत राणांशी आम्ही बोललो, रवी राणांशी बोललो. त्यांना विनंती केली की यावेळी भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण पॅनलकरता आपण मदत करा. शेवटी या जिल्ह्याचा पालकमंत्री माझी जबाबदारी आहे की मित्रपक्षांना मदत मागणे, मित्रपक्षाची युती टिकवणे. आम्ही शिवसेनेशी चर्चा केली, शिवसेनेची रात्रभर बसलो, नाही झाली युती शिवसेनेशी. त्यांनी त्या ठिकाणी वेगळे लढवले. नवनीत राणालाही वाटलं की म्हणजे रवी राणालाही वाटलं की आम्ही 7 दिलेल्या जागा पर्याप्त नाही आहे. बडनेरा मतदारसंघाच्या सर्व 40 त्यांना पाहिजे. शेवटी प्रत्येकाला घोडा मैदान समोर आहे. आता त्यांना 40 पाहिजे तर 40 देऊ शकत नाही. त्यांना 20 पाहिजे किमान, त्याही 20 देऊ शकलो नाही. भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आहे. त्यामुळे आम्ही त्यांना 7 देऊ शकलो. 7 मध्ये आम्ही इमानदारीने कुठलेही कॅन्डिडेट दिले नाही. त्यांनी त्याच्या विरुद्ध कॅन्डिडेट टाकले. त्यांना जास्त कॅन्डिडेट पाहिजे होते. मला असं वाटतं आता तो विषय संपलेला आहे. आता या विषयात आम्हाला पळायचं नाही. पालकमंत्री म्हणून मी माझी जबाबदारी पार पाडली. मी नवनीत राणाजीकडेही गेलो, रवी राणाजीकडे. असं आहे की आत्ता निवडणुकीचा काळ आहे. त्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी एकच भूमिका पार पाडली पाहिजे की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जिकडे असेल तिकडे त्याला निवडून आणण्याचं कर्तव्य प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ, कनिष्ठ सर्वच नेत्यांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. ती जबाबदारी पार पाडत नसेल तर शेवटी पक्ष आहे, पक्ष फार मोठा आहे. अनेक प्रभागात जाताना म्हणतात घरभेटी जे भेटी करतात त्यांना धडा शिकवा. नाही, ते काय बोलतात मी वारंवार सांगितलं की एका विषयावर फोकस न करता अमरावतीच्या विषयावर तुम्ही फोकस केलं पाहिजे. आज अमरावतीच्या विकासाचं एक विजन तयार होते आहे. त्यावर काही सूचना आपण देण्याची माझी विनंती आहे. मी वारंवार सांगतो आहे, कुठल्याही वरिष्ठ, कनिष्ठ, मध्यम कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जिकडे उभा आहे त्याच्या विरुद्ध कुठलाही प्रचार करू नये. त्या कार्यकर्त्याला निवडून आणण्याकरता तन मन धनाने मदत केली पाहिजे. शेवटी कमळ आहे आणि कमळाविरुद्ध केलेला प्रचार हा कधीही कुणाला मान्य होत नाही. किती मोठा व्यक्ती असेल, देशातला, राज्यातला, ग्रामीणमधला, शहरामधला, तो कधीही कमळाच्या विरुद्ध प्रचार केलेला कुणालाही मान्य नाही. ते मान्य होतही नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.